येणार नाहीये. मॅच सुद्धा सुरू आहे. खूप खडतर प्रवास सांगायला गेला तर 1.5 ते 2 तास मात्र एवढा वेळ लागेल. परंतु कसं वाटलं एकंदरीत अंडर 19 आणि भारतीय संघाचं युवा नेतृत्व कर्णधार पदाची माळ तुझ्या गळ्यात आल्यानंतर कसं फील केलं आणि तो प्रवास कसा राहिला? खूप चांगलं वाटते आणि इंडियासाठी सगळ्यांचं स्वप्न असते की जो पण छोटा मुलगा क्रिकेट चालू करतो त्याला इंडियासाठीच खेळायचं असते आणि अंडर 19 असं आहे की एक फर्स्ट स्टेप आहे मुलांसाठी आणि खूप चांगलं वाटते. खूप चांगला फील होता की एवढ्या मोठ्या नेशनला रिप्रेझेंट करणं आणि त्याच्यात कॅप्टन्सी आणि ते पण वर्ल्ड कप जिंकणं त्याच्यामध्ये खूप प्राऊड मुवमेंट होतं आणि इंडियासाठी खूप प्राऊड मुवमेंट होतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या आयुष म्हात्रे सरांसाठी. त्यानंतर योगेश म्हात्रे तुमचे पिताश्री, परंतु त्या अगोदर तू लहान असताना ती स्टोरी आता पॉडकास्ट होताना पाहायला मिळते. तुमचे आजोबा खूप मात्र त्यांनी तुझं ते नेतृत्व आणि कौशल्य ओळखलं, तुझा तो बॅटिंग स्टान्स, आणि तू स्वतः सांगितलं होतं आजोबांना की मी एक दिवस मात्र चांगला क्रिकेटर बनेन, आणि ते स्वप्न पूर्ण झालं. ज्यावेळेला तू आलास नालासोपारामध्ये त्यावेळेला तुझं थाटामाटात स्वागत केलं. कसं फील केलं तुमच्या आजोबांचं, तुमच्या परिवाराचं, आणि योगेशजी म्हात्रे तुमचे पिताश्री मातोश्री असतील यांचं तू अभिमान बाळगशील? ते आजोबांना जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की ते त्यांच्या रिटायरमेंटनंतर 10 वर्ष माझ्या पाठी करणं ते खूप मोठी गोष्ट आहे आणि असं कोण करत नाही. बट त्यांनी पुन्हा रिटायरमेंटची लाईफ त्यांनी माझ्या पाठी घालवली आणि त्यांना जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमीच आहे. आणि बाबा आणि आई आणि छोटी मी काका पण होते, त्यांची पण खूप मेहनत होती आणि आजोबांना 2-2 वेळा यावं लागायचं मध्येच, की स्कूलमध्ये सोडून परत प्रॅक्टिसला घेणं, परत सोडणं. त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीमुळे, माझ्या सगळ्या फॅमिलीच्या मेहनतीमुळे जे पण आहे ते मी त्यांच्यामुळे आहे इकडे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या आयुष म्हात्रे यांच्यासाठी. शेवटचा एक प्रश्न असेल, ज्या वेळेला तुला इथून कॉल आला, बहुजन विकास आघाडीचे लोकनेते, तुम्हा सर्वांचे लाडके जे आपल्याला पाहायला मिळतात आप्पा, आणि आप्पांचा एक शब्द आहे की सर्वात आधी माझा कार्यकर्ता, हे वाक्य सर्वांना मात्र हवं असं वाटतं. आज जे विद्यमान नगरसेवक आपण पाहत आहेत खऱ्या अर्थानं ते प्रेरणास्थान आहेत. तर इथे कॉल आल्यानंतर आई कोसमाई चषक प्रभाकर शेठ पाटील साहेब यांची ही स्पर्धा, कारण मध्यंतर 3 ते 4 वर्ष कालखंड पडला होता, मात्र कालांतराने ही स्पर्धा पुन्हा एकदा उभारली. कसं वाटलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर इथे येऊन, तिथे खेळल्यानंतर फील कसं केलं, क्राऊड वर्ग आणि या स्पर्धेविषयी थोडक्यात? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि असं टेनिससाठी ग्राउंड असं मोस्टली खूप कमी आहेत आणि जे आजूबाजूला जे वातावरण आहे खूप चांगलं ओपन ग्राउंड आहे, तर खेळायलासुद्धा मजा येते आणि खूप चांगलं वाटते की पहिल्याच्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटला काय महत्त्व नव्हतं, बट आता पहिल्या सीझनलाच होता, बट आता खूप चांगलं वाटतं की ऑलमोस्ट दोन्ही सेमवरती चालतात आणि टेनिसला खूप महत्त्व देत आहेत. तर त्याच्यामध्ये खूप चांगलं वाटते आणि खूप मस्त वाटते की टेनिस क्रिकेटर्स पण पुढे येत आहेत खूप. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळू द्या आयुष म्हात्रे सर. थँक्यू व्हेरी मच. खूप तुम्ही नम्रपणाने आहात, शांत स्वभावाचे आहात, आणि आम्ही उद्याच्या मात्र दिवसाची वाट पाहणार आहोत. अशा येणाऱ्या कालावधीमध्ये वाट पाहणार आहोत की भारतीय संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व कराल, हीच अपेक्षा बाळगूया. आई कोसमाई चरणी हीच प्रार्थना असेल. एकदा जोरदार टाळ्या आयुष म्हात्रे सरांसाठी येऊ द्या सर्व.